begin with the Marathi phrase, Jai Bhavani, Jai Shivaji, Bharat Mata की जय. Thank you. पण जागरूक असणं आवश्यक आहे. आपला ऐतिहासिक वारसा काय आहे, तर ती जर जाण आपण ठेवली नाही तर आपल्या ती पुढच्या पिढ्यांना राहणार नाही. वारसास्थळामध्ये निवड होणं म्हणजे वेगळं काय होणं. जे वेगवेगळे ऐतिहासिक स्थळं आहेत, मग ते सांस्कृतिक महत्त्वाचे असतील, नैसर्गिक महत्त्वाचे असतील, तर त्यांची ती एक सूची तयार करतं. ह्याच्यासाठी एक मोठी प्रक्रिया असणार आहे, कारण हे जागतिक स्तरावरचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक देश म्हणून, एक राष्ट्र म्हणून तुम्हाला स्वतःला तुमची ही वारसास्थळं कुठली आहेत माहिती पाहिजे. ऑफ इंडिया, आणि त्याच्यानंतर ते घोषणा देतात की जय भवानी, जय शिवाजी. अक्षरशः तो व्हिडिओ बघताना अंगावर काटा आला. त्यापासून इतक्या लांब जाऊन पानिपतची लढाई करता, अगदी अटकीपार झेंडे लावता, तर तो विचार ऐकल्यानंतर, तो ऐतिहासिक पराक्रम ऐकल्यानंतर आजही आपल्या अंगावर काटा येतो. म्हणून जेव्हा तुम्ही आग्र्याला जाता, ज्या आग्र्याच्या किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे, आग्र्याच्या किल्ल्याकडे बघत असताना त्या ठिकाणी खाली उभा राहिल्यानंतर आपल्याला महत्त्व आणि कळतं की छत्रपती शिवरायांचा दरारा आणि दहशत त्या काळातही कशी असेल आणि अजूनही किती ते महत्त्व आहे आणि तो इतिहास आणि महाराज किती रिलेव्हंट आहेत. ह्या तिघांनी जर हा निकराचा सामना दिला नसता, ह्या तिघांनी जर हा सगळा लढा दिला नसता आणि महाराष्ट्र पण डगमगला असता, तर आज आपण जे बसलेलो आहोत तो इतिहासच हा असा नसता. कान्होजी आंग्रे त्यांनी अक्षरशः दहशत होती. अख्खी कोकण किनारपट्टी मराठ्यांचा आरमार, त्याच्यापुढे कुणाची हिंमत नव्हती, मजाल नव्हती. की हे 12 किल्ले वर्ल्ड हेरिटेज साईटवर गेल्यामुळं छत्रपती शिवरायांचा पराक्रम, त्यांचा इतिहास, त्यांची लिगसी, त्यांचा वारसा हा जगाच्या पटलावर जाणार आहे. एक असं आपण आव्हान करूया प्रेक्षकांना की येणाऱ्या 12 महिन्यामध्ये हे 12 तुमचे किल्ले जर तुम्ही बघून झाले तर ते हेरिटेज साईट झालं आणि तुम्ही खरंच तुमच्या वारशाप्रती सजग आहात, तुम्ही प्रामाणिक आहात असं त्याच्यामध्ये सिद्ध होईल. मराठी भाषा, संस्कृती, इतिहास हा जर आपल्याला नाही जपता आला तर आपल्याला पुढच्या पिढ्या नावं ठेवतील की मधल्या तुम्ही दुवा असताना तुम्ही हे का पार पाडले नाही. म्हणजे मी मागाशी जसं म्हटलं की वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सूचीबद्ध झालं, तुमच्या मनामध्ये, तुमच्या मराठी मनामध्ये, महाराष्ट्राच्या मनामध्ये, हृदयामध्ये ह्याला खऱ्या अर्थानं सूचीबद्ध करण्याची खरी आत्ता गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये जर असे चळवळ व्हावी की जसं 1674ला रायगड दिसत असावा, ज्या वास्तूमध्ये, ज्या प्रकारे, ज्या वैभवात ते रायगड होता, दुर्गराज रायगड, तिथं जसाच्या तसा जर रायगड आम्हाला बघायला मिळाला, मराठ्यांचे मानबिंदू म्हणजे त्यांचे गड किल्ले. नमस्कार, मी शिवकुमार चन्नागिरे. समाज विश्व या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की त्यांचं आदर्श कल्याणकारी राज्य आठवतं. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की त्यांचे गडकिल्ले आठवतात. आज 350 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांची रयतेचा कल्याणकारी राजा अशी जनमानसात असलेली प्रतिमा आठवते. महाराजांचे जे गडकिल्ले आहेत तर तो एक मोठा इतिहास आहे आणि स्वराज्याला जे निर्माण झालं आणि ते अभेद्य राहिलं त्यामध्ये ह्या गडकिल्ल्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका होती. आणि या संदर्भातच एक सर्वात आनंदाची, गौरवाची आणि अभिमानाची जी बातमी आपल्याला भेटलेली आहे ती म्हणजे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या, महाराष्ट्रातील आणि तामिळनाडू महत्त्वाच्या 12 किल्ल्यांचा समावेश झालेला आहे. तर त्या पार्श्वभूमीवर आज आपण संवाद साधणार आहोत. आपल्याकडे आज आहेत डॉक्टर अभिराज सूर्यवंशी साहेब, सार्वजनिक वैद्यकीय विभागामध्ये डॉक्टर आणि अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं MBBS झालेलं आहे, MD झालेले आहे, पब्लिक हेल्थमध्ये त्यांचं MD झालेलं आहे आणि त्यांचं या पॉडकास्टमध्ये मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद शिवकुमारजी, धन्यवाद. साहेब, तुम्हाला इतिहासाची ओढ आहे, तुमचा किल्ल्यांची भ्रमंती करत असता, वाचनाचा व्यासंग आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला असताना, डॉक्टर अधिकारी म्हणून वावरत असताना, मग ह्या दोन्हीचा कसा ताळमेळ घालता आणि म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं आज समाजात एक सगळ्या गोष्टीकडे सजगपणे बघता, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि ही जी घटना आहे की वारसास्थळामध्ये जी निवड झालेली आहे आपल्या किल्ल्यांची, तर त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी शिवकुमारजींचं आणि त्यांचं जे समाज विश्व नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्या समाज विश्व यूट्यूब चॅनलला, त्यांना स्वतःला आणि ते सर्व करत असलेल्या प्रयत्नांना खरं तर मी खरंच कौतुकाची दाद देतो. इतकं छान तुमचं कार्य चालू आहे आणि या निमित्तानं आपण मला आपल्या या पॉडकास्टमध्ये या संवादासाठी बोलवलं, याच्यासाठी खरंच मी मनापासून आपले आभार मानतो. आपण म्हणालात की मी प्रशासनामध्ये अधिकारी आहे, डॉक्टर आहे. माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की आपलं शिक्षण कोणतंही असो,
आपला व्यवसाय कोणताही असो, आपण कुठेही कामाला असो, कार्यरत असो, परंतु आपण एक व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये, ज्या सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक परिप्रेक्ष्यामध्ये राहतो, तर त्याच्याबाबत आपण जागरूक असणं आवश्यक आहे. आपला ऐतिहासिक वारसा काय आहे, तर ती जर जाण आपण ठेवली नाही तर आपल्या ती पुढच्या पिढ्यांना राहणार नाही. म्हणून ती इतिहासाची ओढ असेल, गडकिल्ल्यांची भ्रमंती असेल किंवा ऐतिहासिक सामाजिक वाचनाचा एक व्यासंग असेल, तर तो मी जाणीवपूर्वक जपण्याचा प्रयत्न करतो आणि ते एक मला ते एक प्रेरणा स्रोत आहे. म्हणजे नोकरी आपण साधारणपणे नोकरी किंवा आपला व्यवसाय हा रोजीरोटी किंवा आपल्या उदरभरण किंवा नेहमीचं काम म्हणून करतो, परंतु तुमच्या एक मानवी कल्पना असतात, तुमच्या काही इच्छा, आकांक्षा, अपेक्षा असतात, तर त्यासाठी मी प्रेरणा म्हणून मी माझ्या या सगळ्या व्यासंगाकडे बघतो. बरं, आणि या वारसास्थळामध्ये आपले 12 किल्ले त्यांचा समावेश झालेला आहे. त्याच्याबद्दल प्रचंड आनंद आहे सगळ्यांना. आपण सगळीकडे सोशल मीडियावरती बघतोय, सगळेजण स्टेटसला ठेवतायत वगैरे, आणि सगळं आनंदाचीच आणि अभिमानाची गोष्ट आहे खरं तर की वारसास्थळामध्ये यांची निवड झाली. पण प्रेक्षकांना सांगा की म्हणजे हे वारसास्थळामध्ये निवड होणं म्हणजे वेगळं काय होणं, आणि हे युनेस्को काय आहे, आणि याच्याबद्दल थोडक्यात आणि सोप्या शब्दात जे की सामान्य प्रेक्षकांना ते समजेल. बरं, सर्वप्रथम तर आता विषयाला सुरुवात झालेलीच आहे. तर आपण आता संपूर्ण महाराष्ट्रीयने देशाने बघितलं की त्या यूट्यूबवर असेल किंवा ती व्हिडिओची क्लिप फिरत होती की वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर होत असताना महाराष्ट्रातले 11 आणि तामिळनाडूतील एक जिंजीचा किल्ला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर झाला. त्याच्यानंतर सबंध महाराष्ट्र आणि भारतामध्ये एक आनंदाची एक लहर आल्यासारखं झालं. एक अभिमानास्पद तो प्रसंग आहे. आणि हे सगळं होत असताना मी बऱ्याच जणांच्या सोशल मीडियामध्ये पोस्ट पाहिल्या, बऱ्याच जणांचं स्टेटस पाहिलं, तर हे निश्चितच सगळे आपण आनंदात आहोत. तर पुन्हा एकदा समस्त मराठी जनांचे, समस्त भारतीयांचे किंवा जगभरात विखुरलेल्या आपल्या मराठी जनांचे या निमित्तानं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निमित्तानं छत्रपतींना पुन्हा एकदा स्मरण करायला पाहिजे आपण, की ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांचं आज अस्तित्व आहे. पण आपण जो प्रश्न विचारला की आपण आता सर्वांनी माहिती झालं आपल्याला की अशा 12 किल्ले आपले वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर झालेले आहेत, पण ते युनेस्कोने केले, पण ते हेरिटेज साईट म्हणजे नेमकं काय, तर असा प्रश्न किंवा अशा हे काय आहे नेमकं, हे निश्चित सर्वांच्या मनात असणार आहे. किंबहुना हे आपल्याला माहीत असायला हवं. तर आपण जे तेच विचारलं की त्या मूळ प्रश्नाला जाण्यापूर्वी मी थोडीशी आपल्याला एक सोप्या भाषेमध्ये पार्श्वभूमी सांगतो. आपण पृथ्वीवर आहोत, अनेक देश आहेत, अनेक खंड आहेत, त्या सर्वांचा एक समन्वय असावा. त्या सर्वांनी एक समुपचारानं राहावं, सुरक्षितता, शांती व्यवस्थित राहावी. म्हणून दुसऱ्या महायुद्धापूर्वी लीग ऑफ नेशन्स म्हणून होतं, आणि दुसऱ्या महायुद्धानंतर साधारणपणे ज्याला आपण संयुक्त राष्ट्र म्हणतो, की ज्याला युनायटेड नेशन्स, ह्या जागतिक स्तरावरच्या ह्या संयुक्त राष्ट्रांच्या ही संयुक्त राष्ट्र संघटना आहे. आणि या संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, किंवा त्याला आपण फक्त UN म्हणतो, युनायटेड नेशन्स, तर त्याची एक स्पेशलाइज्ड एजन्सी आहे ही युनेस्को. म्हणजे ह्या युनायटेड नेशन्सची ही एक स्पेशलाइज्ड एजन्सी आहे युनेस्को. मग हे नेमकं स्पेशलाइज्ड काय पाहतं, की जसं आपण युनायटेड नेशन्स म्हटलं की त्याच्यामध्ये जनरल असेंब्ली आली, त्याच्यामध्ये सिक्युरिटी काउन्सिल आली, ज्याच्यामध्ये फक्त 5 मोठे राष्ट्र परमनंट काउन्सिल मेंबर्स आहेत. त्याचप्रमाणे ही इकॉनॉमिक आणि सोशल काउन्सिलच्या अंडर येते युनेस्को. आणि या युनेस्कोचं जर आपण लॉंग फॉर्म पाहायला गेलो तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक आणि कल्चरल ऑर्गनायझेशन. तर एक साधारणपणे शैक्षणिक आहे, वैज्ञानिक आहे किंवा शास्त्रीय आहे आणि सांस्कृतिक आहे. तर त्याला जोडून मग सामाजिक आलं, ऐतिहासिक पैलू वगैरे आले. तर या बाबींवर काम करणारी आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे युनेस्को. आणि हे युनेस्को अनेक कामं करतं. तर त्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजे जगभरामध्ये विविध राष्ट्रांमध्ये जे वेगवेगळे ऐतिहासिक स्थळं आहेत, मग ते सांस्कृतिक महत्त्वाचे असतील, नैसर्गिक महत्त्वाचे असतील, तर त्यांची ती एक सूची तयार करतं. जगभरामध्ये एक युनिफॉर्मिटी असावी. आपण जसं आत्ताच म्हटलो की संपूर्ण जगामध्ये समन्वय असावा, एक युनिव्हर्सॅलिटी असावी, युनिफॉर्मिटी असावी म्हणून युनायटेड नेशन्स. तसं संपूर्ण जगातले जे सांस्कृतिक, सामाजिक जे महत्त्वाची अशी ठिकाणं आहेत, तर त्याला एकाच कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय संघटनेने त्याला सूचीबद्ध करावं, म्हणजे त्याला एक महत्त्व पण राहतं. मग असं जवळपास एक 1200च्या आसपास
आत्तापर्यंत संपूर्ण जगामध्ये ही वारसास्थळं घोषित झालेली आहेत आणि या पद्धतीनं ते युनेस्को काम करतं. डॉक्टर साहेब, एकंदरीत ह्या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये म्हणजे समावेश होणं आणि ह्याच्यासाठी एक चांगली मोठी प्रक्रिया असणार आहे, कारण हे जागतिक स्तरावरचं आहे आणि खूप साऱ्या त्याचे मानकं असणार. ह्या सगळ्या गोष्टी कशा घडतात, त्याची प्रक्रिया काय? अच्छा, आपण मगाशी डिस्कस केलं बघा की युनायटेड नेशन्स, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक आणि सोशल काउन्सिल, त्याच्या अंडर हे युनेस्को. तर हे युनेस्कोच्या अंडर आता हे सगळ्या गोष्टी आहेत. आता आपल्याला जर त्याच्यामध्ये सूचीबद्ध व्हायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा एक देश म्हणून, एक राष्ट्र म्हणून तुम्हाला स्वतःला तुमची ही वारसास्थळं कुठली आहेत माहिती पाहिजे. त्याची एक तुम्ही टेंटेटिव्ह लिस्ट बनवली पाहिजे, ती आपली असते. मग त्याच्यानंतर आपण नॉमिनेशन्स देतो. आपण वर्ल्ड हेरिटेज कमिटी म्हणतात त्याला, वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे. बरोबर. तर त्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या माध्यमातून हे होतं. तर त्याची एक साधारण प्रोसेस अशी असते की हे जेव्हा आपण नॉमिनेशन दिले तर त्याच्यानंतर अर्थात त्याचं इव्हॅल्युएशन होणार, मूल्यमापन होणार. असं नाही आहे की आम्हाला सगळा अभिमान आहे, आमचं हे सगळं ग्रेट आहेच आहे, परंतु ते त्यांना माहिती नाही. म्हणून हे आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी समिती आहे, इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स आणि साईट्स, या समितीच्या माध्यमातून अतिशय कठोर पद्धतीनं ह्या सर्व ठिकाणांचं इव्हॅल्युएशन होतं. त्याचं महत्त्व काय आहे आणि त्याचे क्रायटेरिया आहेत 1 ते 10 वेगवेगळे, की अगदी ह्युमन जिनियसचं एक मास्टरपीस आहे, हे क्रिएशन आहे. हे जसं पहिलं त्यांचा क्रायटेरिया आहे तसे एकूण 10 त्यांचे क्रायटेरिया आहेत. आणि हा जो आपला आत्ता विषय आहे 12 किल्ल्यांचा, त्याच्यातलं 4था आणि 6व्या क्रायटेरियाच्या माध्यमातून हे आपण सिलेक्ट झालेलो आहे असं म्हणता येईल. तर ते साधारणपणे असं आहे की तुमचं आर्किओलॉजिकल, टेक्नॉलॉजिकल जे ॲडव्हान्सेस आहेत, त्याचं जे सिग्निफिकन्स आहे, त्याचं जे महत्त्व आहे, तर ते बघितलं त्यांनी. कशासोबत? की तुमच्या लिव्हिंग ट्रॅडिशन्स, कंटिन्युटी ऑफ हिस्ट्री आणि हिस्टॉरिकल इव्हेंट्स. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा वारसा, त्यांचा इतिहास, त्यांचा अभिमान हा शतकं हा पुढे जातो आहे. म्हणजे असं नाही आहे की फक्त दगडाधोंड्यांचा महाराष्ट्र जे म्हणतो आपण, तसं नाही आहे. त्या दगडाधोंड्याच्या किल्ल्यामध्ये ह्या सगळ्या त्या ठिकाणी हा वारसा, हा स्वाभिमान भिनलेला आहे. हा लिव्हिंग ट्रॅडिशन आहेत, पुढे चालत राहणाऱ्या परंपरा आहेत आणि हिस्टॉरिकल इव्हेंट्स आहेत. तर हे सगळं त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे. ते आपल्या भारत सरकारनं, ते आपल्या महाराष्ट्र शासनानं, ते आपल्या डायरेक्टरेट म्हणजे संचालनालय असतं आपलं, की आर्किओलॉजी आणि म्युझियमचं. त्याचबरोबर आपला परराष्ट्र विभाग असेल, कारण शेवटी ते 20 देशांची कमिटी असते, ते वोटिंग वगैरे करतात त्याच्यामध्ये. त्या सर्वाच्या ठिकाणी आपण व्यवस्थित आपलं ते मांडलं. म्हणजे आपला इतिहास तर आहेच आहे, पण तो व्यवस्थित आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण मांडला. त्यांनी आपलं इव्हॅल्युएशन केलं आणि सर ते शेवटी मग आत्ता आपल्या चालू महिन्यामध्येच ह्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीचं 47वं सेशन चालू आहे, सत्र चालू आहे. 6 जुलै ते 16 जुलैपर्यंत माझ्या मते ते चालू आहे. आणि त्यातल्या काल का परवा 12 तारखेला त्यांनी हे आपलं डिक्लेअर केलं. तर ह्या जय भवानी, येस म्हणजे अगदी तो जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला किंवा ते कमिटीचे अध्यक्ष वरून सांगतायत आणि दुसरे सदस्य खालून सांगत होते की हे असे मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया, आणि त्याच्यानंतर ते घोषणा देतात की जय भवानी जय शिवाजी, अक्षरशः तो व्हिडिओ बघताना अंगावर काटा आला. म्हणजे एक साधारणपणे एक अशा प्रकारे ते डिक्लेअर करतात. आणि याच्यानंतर अर्थातच आपण जसं म्हणालो त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं महत्त्व येतं. तुम्ही त्या मॅपवर जाता, युनेस्को असेल, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, इतर काही CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड किंवा वर्ल्ड हेरिटेज फंड म्हणून आहे, तर या सर्वांच्या माध्यमातून आर्थिक मदत होऊ शकेल. त्याचबरोबर इतरही ठिकाणी त्याचं महत्त्व वाढेल. जसं की आता समजा रायगड आहे, तर तो रायगड फक्त डेव्हलप नाही होणार, त्याच्या अवतीभोवतीची गावं, त्याला येणारे रस्ते, म्हणून तुमच्या रोजगाराच्याही संधी वाढतील. सगळ्याच बाबतीत म्हणजे हे हेरिटेजच्या लिस्टमध्ये जाणं हे आपल्या सर्वांसाठीच भूषणावं आहे आणि आपल्याला सर्वांच्याच हितकारक आहे. नक्कीच एक मोठी घटना आहे ही, आणि याचा नक्कीच म्हणजे खूप मोठा परिणाम नाही का की समाजमानावरती सगळ्या गोष्टीवरती होणार आहे. पण पुढं असं विचारायचं की युनेस्कोच्या लिस्टमध्ये राजस्थान आहे, तिथं भरपूर मोठमोठे किल्ले आहेत, तर त्यांचा 6 किल्ल्यांचा समावेश झाला होता. मात्र आपले किल्ले जे आहेत महाराष्ट्रातले आणि आता तामिळनाडूचं आहे, जिथे की स्वराज्यासाठी त्याच्यात महत्त्वाची भूमिका होती, तर ते झाले नव्हते म्हणून आपल्याला, कारण त्याचा इतिहास जाज्वल्य, त्याचा अभिमान वाटतो आपण तिथं गेल्यानंतर बघितल्यानंतर. तर त्याचा समावेश होण्यासाठी 2015 पासून प्रयत्न सुरू होते.
राज्य स्तरावरती, केंद्र स्तरावरती वेगवेगळ्या संस्था आणि खूप सारे घटक त्याच्यासाठी काम करत होते आणि त्याचा समावेश झाला. आता हे जे समावेश झालेले किल्ले आहेत 12, तर त्याचं तुम्ही थोडं वर्णन कसं कराल की आणि म्हणजे ते कसे वेगळे आहेत तर ते थोडं सांगा. बरं, आत्ताच आपण आधी पार्श्वभूमी पाहिली की हे कोण करतं आहे. कारण मला सुद्धा प्रश्न पडला होता की हे सगळ्यांनी आता हे डिक्लेअर केलं, युनेस्को म्हणजे नेमकं काय वगैरे ते आपण पाहिलं. परंतु आत्ता त्यांनी डिक्लेअर नेमकं काय केलं आहे. तर जसं आपण म्हणालात की काही वर्षांपूर्वी राजस्थानमधले 6 हिल फोर्ट्स ह्या हेडिंगखाली त्यांनी 6 किल्ले, तर याचप्रमाणे आत्ता यावर्षी मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया ह्या हेडिंगखाली, म्हणजे त्यांनी फक्त असं नाही म्हटलं की अमुक अमुक किल्ले आहेत, तर त्यांनी एक संपूर्ण असं सामूहिक त्याला एक टर्मिनॉलॉजी दिलेली आहे की मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया. तर या अनुषंगानं त्याच्यामध्ये 12 किल्ल्यांचा समावेश आहे आणि त्या 12 किल्ल्यांमध्ये 11 किल्ले आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि 1 किल्ला आपल्या तामिळनाडूमधला जिंजीचा आहे. आता हे 11 किल्ले कोणते, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला ते जन्मस्थान, ते पवित्र असा तो किल्ला म्हणजे आपला शिवनेरीचा. अर्थातच त्याचा समावेश होणं महत्त्वाचं होतं. त्याचबरोबर इसवी सन 1674 साली ज्या ठिकाणी शिवराज्याभिषेक झाला, छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला, ते ठिकाण म्हणजे रायगड. त्या रायगडापूर्वी जवळपास 20 ते 25 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजगडावर किंवा ज्या किल्ल्यावर तिथे वास्तव्यास होते आणि त्या किल्ल्यांनी जवळपास राजधानीसारखंच काम पाहिलं, तो म्हणजे राजगड. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती अफजल खानाचा वध आहे ते प्रतापगड आहे, पन्हाळा आहे, त्याचबरोबर इकडे लोहगड आहे, त्याचबरोबर साल्हेर आहे नाशिककडे, आणि त्यानंतर आपल्या कोकण किनारपट्टीला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे दूरदृष्टी होती की ती फक्त जमिनीवर किंवा फक्त डोंगरी किल्ले यापुरती मर्यादित न राहता त्यांचा सागरी किनाऱ्यावरही विशेष लक्ष होतं. आणि त्या संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि त्याच्यानंतर खांदेरी असे हे साधारणपणे कोकण किनारपट्टीतले 4, त्यातले विजयदुर्ग साधारणतः किनाऱ्यावर असलेला आणि आतमध्ये बेटांच्या स्वरूपात असणारे सिंधुदुर्ग, खांदेरी आणि सुवर्णदुर्ग. आणि त्याच्यानंतर आपला जिंजीचा जो किल्ला आहे 12वा, तो तामिळनाडूमध्ये आहे. तर असे 11 किल्ले आपले महाराष्ट्रातले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, त्याचबरोबर शिवनेरी, लोहगड, साल्हेर आणि कोकण किनारपट्टीमध्ये खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग आणि जिंजी. या किल्ल्यांचा इतिहास खूप मोठा आहे आणि प्रेरणा देणारा आहे आणि आपण सगळेजणच या किल्ल्यांना अधूनमधून भेट देत असतो. तुम्ही सुद्धा अनेक वेळा आणि अनेक वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहता आणि वाचन आहे भरपूर तुमचं महाराजांचं बद्दलचं असेल. तर एकंदरीत ह्या सगळ्या किल्ल्यांना भेट देता आणि मग तुम्ही मध्यंतरी मला थोडं ऐकण्यात आलं की काही महिन्यापूर्वी मला वाटतं एप्रिलमध्ये तुम्ही जिंजीला भेट दिली वगैरे आणि त्याचा जो व्हिडिओ होता तो तुम्ही सोशल मीडियावरती तयार करून टाकला होता. तर त्या व्हिडिओ ऐकताना एवढा प्रचंड असं अभिमान वाटत होता आम्हाला ऐकताना इथून की तुम्ही त्या किल्ल्याचं जे वर्णन केलेलं, महाराजाबद्दल थोडक्यात जे काही सांगितलं, तर ते खूप म्हणजे प्रेरणादायी होतं. तर आज या पॉडकास्टच्या निमित्तानं तर त्याच्याबद्दल थोडं सांगाल डिटेलमध्ये की प्रेक्षकांना आपल्या, की कारण तुम्ही महाराष्ट्रात फिरलात पण जाणीवपूर्वक की तिथं जायचं म्हणून तुम्ही जिंजीला जाऊन आलात, तर त्याबद्दल थोडक्यात सांगा. निश्चित शिवकुमारजी. ते सांगण्यापूर्वी मला एक सांगायला असं आवडेल की आता हे 12 किल्ले झाले. आता कोणालाही प्रश्न पडेल की एवढा मोठा महाराष्ट्र आहे, एवढ्या महाराष्ट्राचा इतिहास आहे, संस्कृती आहे, प्रचंड असा मोठा वारसा आहे सगळ्याच बाबतीतला, तर मग हे किल्लेच का निवडले असतील. तर याचं कारण आपल्याला असं सांगता येईल की संबंध संपूर्ण महाराष्ट्रावर किंवा महाराष्ट्राच्या माध्यमातून संपूर्ण भारतवर्षावर ज्या गोष्टींनी प्रभाव पाडला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी केलेलं कार्यकर्तृत्व, उत्तुंग असं कार्यकर्तृत्व आणि त्यांच्या कालावधीत त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य आणि त्याचं रूपांतर झालेलं साम्राज्य, तर ह्याची प्रतीकं म्हणून ह्या गडकिल्ल्यांचं महत्त्व आहे. म्हणून जर तुम्हाला एखाद्या भागाचा वारसा, एखाद्या भागाचे मानबिंदू जर बघायचे असतील तर ते या स्वरूपात बघायला लागतील. हे झालं पहिलं. त्याच्यानंतर हे जरी आपण फक्त म्हटलो की फक्त भावनिक होऊन हा आमचा मानबिंदू आहे, ही आमची अस्मिता आहे, त्याच्या पलीकडे जाऊन मध्ययुगीन कालखंडामध्ये
गडकिल्ल्यांचं सामरिकदृष्ट्या युद्धशास्त्रीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं भूमिका होती. आणि मग ते फक्त करत असताना असं आहे का की फक्त महाराजांनी फक्त जमिनीवरचे समतल जमिनीवरचेच भुईकोट किल्ले केले? असंही नाही. आपण बघायला गेलो तर उंचच्या उंच असे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं बेसाल्टचं आपलं सगळा कातळ आहे, सह्याद्री आहे, सगळं पठार आहे आणि सागरी किनारा पण आहे. तर महाराजांची दूरदृष्टी अशी की ह्या सर्व किल्ल्यांचं जर स्वरूप तुम्ही पाहिलं तर ते तुम्हाला सागरी किनाऱ्यावर पण दिसतील, ते सागरी किनाऱ्याच्या पलीकडे जाऊन बेटांवर पण दिसतील, ते सह्याद्रीच्या उंच अशा शिखर असणाऱ्या सर्व डोंगरी भागातही त्यांचे किल्ले दिसतील, काही ठिकाणी समतल जमिनीवरही दिसतील. तर असं वैविध्यपूर्ण हे सगळं आपण एक राज्य जर तुम्हाला जपायचं असेल, राखायचं असेल, समृद्ध करायचं असेल तर हे एक मिलिटरी आणि डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी म्हणून त्या गडकिल्ल्यांचं महत्त्व आहे. म्हणून मला असं वाटतं की जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा त्यांना 12 किल्ल्यांचं नाव द्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी ते टायटल त्याच्यामध्ये दिलं की मराठा मिलिटरी लँडस्केप. आणि त्या लँडस्केपमध्ये सर्वच आलं, डोंगरी भाग आला, समतल भाग आला आणि बाजूचा पुढे असणारा सागरी किनाराही आला. तर यामुळे ते सगळं निवडलेलं असावं. त्याचबरोबर गडकिल्ल्यांचं आणखी महत्त्व काय? मानबिंदू म्हणालो आपण, ते तुमच्या एका मध्ययुगीन कालखंडामध्ये लष्करी राजकीय सामर्थ्याचं प्रतीक तर आहेच आहे, ते स्वावलंबनाचं पण प्रतीक आहे. तुम्ही सर्व गडकिल्ले फिरून बघा, त्याच्यामध्ये धान्याची कोठारं आहेत, त्याच्यामध्ये राहायची व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये सैन्याची थांबण्याची व्यवस्था आहे. गडाला जर वेढा पडला तर कित्येक महिने जिंजीचंच उदाहरण घ्या, कित्येक वर्ष तो इतका वेढा घालून सुद्धा तो मराठ्यांच्या ताब्यातून मुघलांना काढता नाही आला, बरेच वर्ष. तर हे साधारणपणे अशा प्रकारे गडकिल्ल्यांचं महत्त्व असल्यामुळं आणि त्याच्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक त्याच्यामागे एक ऑरा तो आहे, एक शक्ती आहे, म्हणून त्या गडकिल्ल्याचं महत्त्व असं मला वाटतं. नक्कीच, कारण गडकिल्ल्यावरती गेल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतो त्या ठिकाणी त्याची भव्यता आपल्याला ती दिसते. तुम्ही जे म्हणालात आता मगाच्या प्रश्नाला अनुसरून मी एप्रिल महिन्यामध्ये जिंजीला गेलो होतो. आता अर्थातच आपण सगळेच, मी असेल, तुम्ही असाल किंवा जे प्रेक्षक असतील, लहानपणापासून आपल्यावर छत्रपती शिवरायांचा संस्कार आहे, वाचनाचा आहे, गडकिल्ल्याचा आहे. आपल्यापैकी असा कोणीच नसेल की ज्याने गडकिल्ल्याला कधी आयुष्यभरामध्ये भेट दिली नसेल. तर तो संस्कार होता. वेगवेगळ्या गडकिल्ल्यांना मी भेटी देत होतो, ती भ्रमंती होती. त्यानंतर मी एक स्टेप थोडंसं पुढे गेलो की महाराष्ट्राच्या बाहेर जायला पाहिजे. जेव्हा तुम्ही, आणि त्याच्यामध्ये फक्त गडकिल्ल्यांचाच विषय येत नाही, ज्या ठिकाणी ऐतिहासिक प्रसंग घडले, ज्या ठिकाणी ऐतिहासिक समरयुद्ध झाली, तर त्या ठिकाणी पण आपण जायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जेव्हा महाराष्ट्रापासून इतक्या लांब जाऊन पानिपतची लढाई करता, अगदी अटकीपार झेंडे लावता, तर तो विचार ऐकल्यानंतर, तो ऐतिहासिक पराक्रम ऐकल्यानंतर आजही आपल्या अंगावर काटा येतो. म्हणून जेव्हा तुम्ही आग्र्याला जाता, ज्या आग्र्याच्या किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे, आग्र्याच्या किल्ल्याकडे बघत असताना त्या ठिकाणी खाली उभा राहिल्यानंतर आपल्याला महत्त्व आणि कळतं की छत्रपती शिवरायांचा दरारा आणि दहशत त्या काळातही कशी असेल आणि अजूनही किती ते महत्त्व आहे आणि तो इतिहास आणि महाराज किती रिलेव्हंट आहेत. सो हे सगळं आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याशिवाय कळत नाही. तर उत्तर भारतामध्ये जाण्याचे प्रसंग आले, जेव्हा जेव्हा मराठ्यांच्या इतिहासातले आपले महत्त्वाची शहरं आहेत, बडोद्याला गायकवाड होते, ग्वाल्हेरला शिंद्यांचं राज्य होतं, त्याही ठिकाणी मला जाणं झालं. परंतु त्याचबरोबर मी आग्र्यालाही गेलो, दिल्लीलाही गेलो, जिथं बुराडी घाट, दत्ताजी शिंदे पडले आपले पानिपताच्या पूर्वी. अगदी पानिपतलाही मी जाऊन आलो. 2011ला 250 वर्ष पूर्ण झाले होते, तेव्हाही मी जाऊन आलो. मग हे सगळं करत असताना महाराष्ट्रातही जाणं होतं आहे, उत्तरेकडं पण जाणं होतं आहे. पण माझ्या बऱ्याच दिवसापासून रुखरुख होती की जिंजीच्या किल्ल्याला आपलं अजून जाणं होत नाही आहे. ह्या जिंजीच्या किल्ल्याचं नाव ऐकल्यानंतर मला अजूनही तो क्षण भावनिक होतो. मी त्या व्हिडिओतही बोललो आहे. छत्रपती शिवाजी महाराज 1680 साली त्यांचं निधन झालं, ते आपल्याला सोडून गेले त्या कालावधीमध्ये. त्यानंतर 1680 ते 1689 छत्रपती संभाजी महाराज आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती, अतिशय ज्वलन तेजस असं व्यक्तिमत्व, त्यांनी निकराचा सामना दिला 9 वर्ष. त्यानंतर महाराजांचे द्वितीय पुत्र आणि स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज
जेव्हा औरंगजेब महाराष्ट्रात येऊन बसला आहे, एवढ्या मोठ्या लाखोच्या सैन्यासह त्याची एक छावणी पडली की अख्ख्या एवढ्या मोठ्या शहरासारखी छावणी पडायची, अशा परिस्थितीमध्ये फंदफितोरी होत असताना, एवढं मोठं सैन्य इथं आलेलं असताना, जर महाराष्ट्र धर्म टिकवायचा आहे, हिंदवी स्वराज्य टिकवायचं आहे, तर त्याच्यामध्ये गनिमी कावा कामी आला, तर तो म्हणजे जिंजीला, जे महाराजांनी त्यांच्या दक्षिण दिग्विजयाच्या दरम्यान जिंजी जिंकून ठेवलेली होती, ती या काळी कामी आली. आणि छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्रापासून इतक्या दूर जिंजीत राहून त्यांनी आपला राज्यशकट हाकला. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, राजगड पहिली राजधानी, दुसरी रायगड, आणि परत ही तिसरी राजधानी जिंजीच म्हणायला हवं. त्या जिंजीमध्ये थांबून, त्या जिंजीमधून सर्व नेतृत्व त्यांची कौशल्यपणाला लावून सर्वांनीच हा निकराचा सामना दिला. म्हणून त्या जिंजीचं मला अतिशय महत्त्व होतं. आणि मी नेहमी म्हणतो की छत्रपती शिवरायांनंतर 1680 ते 89 संभाजी महाराज, 1689 ते 1700 सालापर्यंत छत्रपती राजाराम महाराज, आणि 1700 ते 1707 महाराणी ताराराणी सरकार, ह्या तिघांनी जर हा निकराचा सामना दिला नसता, ह्या तिघांनी जर हा सगळा लढा दिला नसता आणि महाराष्ट्र पण डगमगला असता, तर आज आपण जे बसलेलो आहोत तो इतिहासच हा असा नसता. म्हणून त्यांचे आपल्यावर अनंत असे उपकार आहेत. म्हणून मला ते जिंजीचं महत्त्व होतं. म्हणजे तो माझ्यासाठी फक्त हे जसं ह्यांनी क्रायटेरिया वगैरे सांगितलेत की ते आर्किटेक्चरल मार्वल वगैरे, की तिथं मग ते डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी वगैरे, त्याच्याही पलीकडे जाऊन तो माझ्यासाठी एक मनाचा हळवा कोपरा आहे. आणि तुम्ही म्हटलाच होता तर एक मे महिन्यामध्ये मला सुवर्णदुर्गला जाण्याचा एक योग आला, मला संधी मिळाली. छान एक दापोली तालुक्यात आपण गेलो की तिथून आपल्याला अगदी एका छोट्या बोटीतून आपण एक 5 मिनिटाचा प्रवास केला की पुढे आपल्याला त्या सुवर्णदुर्गमध्ये जाता येतं. आणि त्या सुवर्णदुर्गमध्ये उभारल्यानंतर जेव्हा सुवर्णदुर्गातून तुम्ही किनाऱ्याकडे बघता, त्याच सुवर्णदुर्गातून जेव्हा तुम्ही अथांग पसरलेल्या समुद्राकडे बघता, आणि त्याच सुवर्णदुर्गातून उभारून तुम्ही जेव्हा हे खुलं आसमंत बघता, तेव्हा तुम्हाला निश्चित आठवण येते की याच सगळ्या आरमाराचं महत्त्व छत्रपती शिवरायांनी जाणलेलं होतं. आणि याच आरमाराच्या माध्यमातून त्यांनी येणाऱ्या बाहेरच्या सगळ्या शक्तींवर एक वचक ठेवलेला होता. इंग्रज, पोर्तुगीज, डच त्या काळातसुद्धा आपल्याला घाबरायचे. आणि त्यानंतर हे आरमारी महत्त्व आणि ह्या आरमारी शक्ती आपले त्या काळच्या आपल्या आजच्या भाषेतले ॲडमिरल, म्हणजे नौसेना प्रमुख आपण म्हणू, किंवा आरमार प्रमुख, बरोबर म्हणालात आपण, कान्होजी आंग्रे, त्यांनी अक्षरशः दहशत होती. अख्खी कोकण किनारपट्टी मराठ्यांचा आरमार, त्याच्यापुढे कुणाची हिंमत नव्हती, मजाल नव्हती. असं ह्या 2 ठिकाणं आहेत. आणि त्याचबरोबर रायगड आहे. म्हणजे मी मधली अनेक वर्ष सलग शिवराज्याभिषेकासाठी 6 जूनला रायगडला जात होतो. आमचा ग्रुप मित्रांचा, आपणही बऱ्याचदा जातो आपण. तर जेव्हा त्या 6 जूनला जाण्यासाठी आदल्या रात्री आपण समजा जर पुण्याहून जात असू तर ताम्हिणी घाटातून आपण पलीकडे खाली कोकणात उतरतो, मग महाड वगैरे आहे, आणि मग आपण रायगडला जातो. त्या संपूर्ण त्या प्रवासामध्ये दुचाकी, 4 चाकी आणि ते सळसळतं चैतन्य सगळ्या महाराष्ट्रातून त्या रायगडकडे चाललेलं असतं. म्हणजे जर कुणाला महत्त्व आणि ते अनुभव आणि ते थ्रिल फील करायचं असेल तर त्या प्रवासात जायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही तिथं रात्री पोचता, पहाटे पोचता, रायगड वर चढून जाता. जिकडे बघावं तिकडे शिवप्रेमी आणि ही सगळे मावळ्यांची गर्दी. तिथं तुम्हाला कुठे राहायची सगळी व्यवस्था आहे का नाही कोणी बघत नाही. ह्या अशा जमिनीवर कोण बसलं आहे, कोण सोबत आणलेलं भाकर तुकडा खातं आहे, थोडंसं जे काय बांधून आणलेलं असेल ते खातं आहे. जशी जागा मिळेल तशी कोण झोपलेलं आहे, पहुडलेलं आहे, का तर सकाळची पहाटेची आस आहे. आणि तुम्ही जूनचा पहिला आठवडा म्हणजे हमखास कोकणातला पावसाळा. हे मी 3 वर्ष तर बघितले, तरीही तसल्या वातावरणामध्ये सुद्धा कुठल्याही शिवप्रेमीचा तसुभरही उत्साह कमी होत नाही. म्हणजे हे जे मी माझ्या सांगण्यातून कदाचित तुम्हाला जाणवत असेल, हे फक्त एक गप्पाच न राहता एक अभिनिवेश येतो, एक अस्मिता येते. तर तेच खरं तर ह्या छत्रपती शिवरायांचं आणि त्या गडकिल्ल्यांचं खरं तर मग तो वारसा म्हणजे काय असावा, तर तो ही भावना असावी असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे ज्यांचं आरमार त्यांचा समुद्र, राईट. या दृष्टिकोनातून त्यांनी नौदलाची बांधणी केली. एका बाजूला हे समुद्रावरती पण आपल्याला काही पकड असली पाहिजे, दुसऱ्या बाजूला जे गड किल्ले बांधले, अभेद्य बांधले, जे की अनेक वर्ष त्यावरती राहून ते आपण जिंकू, शत्रूला त्याच्यावरती म्हणजे शत्रूला ताब्यात घेता येणार नाही. आणि हे असे गड किल्ले तयार केल्यानंतर की शत्रू जेव्हा पण महाराष्ट्रावर चाल करून आला त्याला हे गड किल्ले भेदणं किंवा महाराजांच्या ज्या गोरिला टेक्निक्स होत्या, जे वॉरफेअर टेक्निक्स होत्या, त्याला कधी भेदता आलं नाही.
ते शत्रू दरवेळेस प्रयत्न करायचा की महाराजांनी ह्या सह्याद्रीच्या बाहेर यावं, तिकडे यावं. तर त्यासाठी त्यांनी अनेक वेळा वेगवेगळे कट कारस्थानं रचली, पण इथं येऊन हरवणं शक्य नाही झालं. तर खरंच जे महाराजाबद्दल जेव्हा बोलतात तर आपण किती बोलावं की एवढं म्हणजे थांबूच नाही असं वाटतं. कारण त्यांनी जो आदर्श घालून दिलेला आहे खरंच तो आपल्या आचरणात आपण आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि आपल्याला त्याचा अभिमान वाटतो. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा या अनुषंगानेच की जेव्हा मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया असं त्याला नाव दिलं गेलं, तर महाराजांची गडकिल्ले म्हणजे नाही का युद्धशास्त्रीय वास्तुकलेचा अद्वितीय वारसा अशी त्याची ओळख आहे. आणि असे किल्ले जगभरात इतरत्र कुठंच आढळत नाहीयेत. तर याचं एक वैशिष्ट्य असल्यामुळं आणि आता या वारसास्थळामध्ये याचा समावेश झाल्यामुळं की त्याला काही आंतरराष्ट्रीय स्तरावरती म्हणजे आपला जो इतिहास आहे तर तो भारत आणि महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत तो पोहोचणार आहे. आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक पण या ठिकाणी येतील. येथील स्थानिक जो रोजगार आहे तर तिथं त्यालाही चालना भेटेल आणि CSRच्या माध्यमातून अनेक कंपन्या त्याच्याकडे CSRचं फंडिंग करतील आणि आपले किल्ले त्यांचं आणखी चांगल्या पद्धतीनं संवर्धन होणार. या बाबतीत असं बरोबर आहे. आता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आता तुम्हाला मी सांगतो, माझं MBBSचं शिक्षण छत्रपती संभाजीनगर, ज्याला पूर्वीचं नाव औरंगाबाद होतं, तर त्या ठिकाणी आम्ही असताना वेरूळ अगदी जवळ आहे आणि अजिंठाही आहे. तर त्या ठिकाणी जेव्हा आम्ही जायचो किंवा बघायचो तर तेव्हा परदेशी पर्यटक असायचे. तर तेव्हा आम्हाला अर्थातच तेव्हा एक कौतुक अभिमान वाटायचा, परंतु त्याचं महत्त्व आत्ता कळतं. हे जे 12 किल्ले आत्ता जे डिक्लेअर केले की नाही हेरिटेज, वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून, 1983 साली सर्वात पहिल्यांदा भारतातले आग्र्याचा किल्ला, ताजमहाल आणि महाराष्ट्रातला अजिंठा आणि वेरूळ हे वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर केल्यामुळे तो जगाच्या नकाशावर गेले. आणि तुम्ही पण इमॅजिन करा, तुम्ही पण बघा, आपल्याला जेव्हा एखाद्या ठिकाणी जायचं असतं आपण गुगल करतो, माहिती काढतो की अरे तिथे त्या ठिकाणी काय फेमस आहे, काय प्रसिद्ध आहे, एखादं कुठलं ऐतिहासिक ठिकाण आहे का, धार्मिक ठिकाण आहे का, सांस्कृतिक ठिकाण आहे का. जेव्हा ते परदेशातून येण्यापूर्वीच त्यांच्या प्लॅनमध्ये असतं की अरे त्या महाराष्ट्रात गेल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये एक अजंता आणि एलोरा त्यांच्या भाषेत, अजिंठा वेरूळ आपल्या भाषेत, की ते असे वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत बरं का. मग ते मुळात प्लॅन करतात, टू डू लिस्टमध्ये टाकतात. तर ते म्हणून ते महत्त्व मला तेव्हाचं आत्ता हे कळतं आहे. आणि आत्ता जसं आपण म्हणताय की हे 12 किल्ले वर्ल्ड हेरिटेज साईटवर गेल्यामुळं छत्रपती शिवरायांचा पराक्रम, त्यांचा इतिहास, त्यांची लिगसी, त्यांचा वारसा हा जगाच्या पटलावर जाणार आहे. वेगवेगळ्या ऐतिहासिक परिषदा युनेस्कोच्या किंवा कुठल्याही कधी होतील, सांस्कृतिक चर्चा होईल, तेव्हा ह्या भारताचं नाव निघेल. आणि महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या धरून भारतातल्या आता एकूण 44 साईट झाल्या. म्हणजे ह्या 12 किल्ल्यांचा समूह जो आहे ज्याला आपण मराठा मिलिटरी लँडस्केप म्हणतो, तर 44 झाल्या. आणि जगभरामध्ये आपण 6व्या नंबरला आहे संख्येच्या बाबतीत. पहिलं मला वाटतं इटली वगैरे कोणीतरी असेल. तर हे त्याचं महत्त्व आहे. आणि आपण जसं म्हणालात तर पर्यटनाचा ओघ वाढेल, परदेशातून येणाऱ्याही. आपले जे मानबिंदू, आपले जे इतिहास आहे, जो वारसा आहे, परदेशी लोकही पाहतील. आणि त्याच्यावरून आठवलं तेव्हाही महाराजांचं परदेश लेखकांनी वर्णन करून ठेवलेलंच आहे. तर आता परत यावं परदेशी लोकांनी, हे सगळं बघावं. परंतु शिवकुमारजी, आपण सगळं हे म्हणताय खरं, परदेशातली लोक आकृष्ट होतील, पर्यटन वाढेल, हे तुमच्या वर्ल्ड हेरिटेज साईटवर पण येईल. आपल्या तरुणांच्या मेंटल साईटवर हे कधी येणार आहे, हा पण एक प्रश्न आहे. कारण हल्ली आजकाल आपण बघतो नाही का की इतरत्र भरपूर ठिकाणी आपले फिरायला जातो, गर्दी पण व्हायला लागली, त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात वगैरे. आणि मग आता ह्या किल्ल्याकडे सुद्धा भ्रमंती, पर्यटन म्हणून असं आपण बघणारच नाही का, बघणार सगळेजण. पण एक वेगळ्या अँगलमधून की तुम्ही काय सांगाल की तरुणांना की कसं बघितलं पाहिजे त्याकडे. आणि इतिहासातून आपण नाही का की महाराजांचं खरं तर खोलात जाऊन वाचन, अभ्यास, त्यांना समजून घेणं एका बाजूला, आणि मग त्या गोष्टी पण करणं, आणि मग ते परत किल्ल्यांना भेट देणं, भ्रमंती करणं, याकडे काय बघाल आणि तरुणांना काय सांगाल तुम्ही. आता बघा, तुम्ही तरुण आहात, आपण सगळेच तरुणच आहोत अजून. आणि जोपर्यंत शिवरायांचा विचार आहे तोपर्यंत संबंध महाराष्ट्र आणि सर्वच आपण तरुणच असू, मनाने तरुण, सगळ्याच बाबतीत तरुण असू अर्थात. तुम्ही आपण जो मुद्दा म्हणताय की आजकालची जी तरुण मंडळी आहे की फिरायला जायचं म्हणजे अमुक डॅमला, अमुक ठिकाणी ठराविक, मी आता ते वेगळं सांगायची गरज नाही, तरुण मंडळींची आवडती ठिकाणं हँगआउट करण्यासाठी कुठे आहेत. तरुण वय आहे, एन्जॉय करावा, निश्चित त्या प्रेक्षणीय स्थळांवर जावं. पण आपण तरुण आहोत, आपल्यावर एक जबाबदारी आहे. आपला इतिहास, आपला हा वारसा जर आपण जपला नाही, आपण
त्या बाबतीत आपण काही जर केलं नाही तर आपण पुढच्या पिढ्यांना काय तोंड दाखवणार आहे. आणि हे नेमकं करायचं म्हणजे काय, फक्त व्हॉट्सअप आणि ह्याच्यावर थोडी आपण करणार आहे सोशल मीडियावर. वाचन किती जण करत आहेत आजकालची पिढी असेल किंवा मग त्या फक्त तरुण पिढीलाच नको म्हणायला, मुलं असतील ती तरुण पिढी असेल, नाही तर पुढचा थोडासा वयस्कर वर्ग असेल. आपण किती जण आज छत्रपती शिवरायांवरची पुस्तकं असतील, इतिहासावरची पुस्तकं असतील, आपलं वाचन कुठं राहिलेलं आहे. जे आपण 5-10 वर्षापूर्वी वाचत असू, आत्ता तुमचं वाचन आहे का. शिवजयंतीला आपण सगळे स्टेटस ठेवतो, मेसेज एकमेकाला देतो, परंतु प्रश्न हा विचारला पाहिजे किती चरित्र वाचलीत, कोणाचं चरित्र वाचलं, कुणाचं चरित्र भावलं का. काहीतरी व्हॉट्सअपवर कुणाचा तरी मेसेज आला म्हणून माझं डोकं भडकलं, म्हणून माझ्या भावना भडकल्या. हे असलं करणं आता बंद व्हायला पाहिजे. आपापलं वाचन आपण करावं, तो व्यासंग जपावा पहिलं. दुसरं, वारसा जपणे म्हणजे काय, घरातून बाहेर पडा, उठा. शनिवार रविवारचा वेळ आहे तुम्हाला, जशी तुमची सुट्टी असेल, जसा तुमचा वेळ असेल, विरंगुळा असेल, प्रत्येक गड किल्ल्याला भेटी द्या. ठरवलं तर सगळं अगदी बरोबर. आता हे जे 12 आपले किल्ले आहेत येणाऱ्या वर्षामध्ये, जर मला वाटतं ह्या निमित्तानं जर तुमच्या शिवकुमारजी एक असं आपण आव्हान करूया प्रेक्षकांना की येणाऱ्या 12 महिन्यामध्ये हे 12 तुमचे किल्ले जर तुम्ही बघून झाले तर ते हेरिटेज साईट झालं आणि तुम्ही खरंच तुमच्या वारशाप्रती सजग आहात, तुम्ही प्रामाणिक आहात असं त्याच्यामध्ये सिद्ध होईल. आता काय अपेक्षित आहे माहिती का, की ह्या तरुण पिढीने वाचन करावं, भरपूर वाचन करावं, ऐतिहासिक वाचन, सामाजिक, सांस्कृतिक. वाचनासोबत त्यांनी बाहेर फिरावं, भ्रमंती करावी. गड किल्ले आहेत की जे इतिहासाचे तुमचे मानबिंदू आहेत आणि ते तुम्हाला प्रेरणास्रोत आहेत, ऐतिहासिक स्थळं आहेत. या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही जात नाहीत तोपर्यंत मी नेहमी म्हणतो तुमचे ताणतणाव, तुमचे स्ट्रेस, टेन्शन, हे सगळी कारणं आहे ना तुमची राहणारच नाहीत. तुम्हाला ती प्रेरणा मिळेल. हे जर सगळ्या गोष्टी केल्या तर खऱ्या अर्थानं आपण वारसा जपू. येणाऱ्या काळातल्या तरुण पिढी सोडा, येणारी लहान मुलं आहेत त्यांना 57, 56, 59, 96 मराठीत बोलता येत नाही आहे. आपल्या सगळंजण आपण जे मराठी मीडियम असो, इंग्लिश मीडियम असो, तो भाग अलहिदा. परंतु ह्या गोष्टी जर अशा राहिल्या, मराठी भाषा, संस्कृती, इतिहास हा जर आपल्याला नाही जपता आला तर आपल्याला पुढच्या पिढ्या नावं ठेवतील की मधल्या तुम्ही दुवा असताना तुम्ही हे का पार पाडले नाही. तर माझी सर्व तरुणांना किंबहुना सर्वांनाच या पॉडकास्टच्या माध्यमातून विनंती आहे की आपल्या वारशाविषयी, आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या इतिहासाविषयी सजग राहा, वाचन करा, घराबाहेर पडा, अशा ठिकाणी भेटी द्या. तो आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, घरातल्या सदस्यांना, मुलांना, सर्वांना त्याच्यामध्ये सहभागी करा आणि ही एका प्रकारे चळवळ होऊ द्या. म्हणजे मी मागाशी जसं म्हटलं की वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सूचीबद्ध झालं, हे तुमच्या मनामध्ये, तुमच्या मराठी मनामध्ये, महाराष्ट्राच्या मनामध्ये, हृदयामध्ये ह्याला खऱ्या अर्थानं सूचीबद्ध करण्याची खरी आत्ता गरज आहे. याला लागूनच थोडं मला असं विचारायचं होतं की किल्ले जेव्हा बघतो आपण त्याचे स्ट्रक्चर बद्दल वाचतो, खूप सारे स्ट्रक्चर दिसत नाही, पण हे एवढं मोठं आणि एवढं भव्य दिव्य होतं स्ट्रक्चर सगळे, राजवाडे मध्ये सगळं बघितलं, त्याची बाजारपेठ मोठी वगैरे. तर हे महाराजांचं जेव्हा स्वराज्य होतं त्यानंतर जेव्हा इंग्रज आले वगैरे, त्यांनी हे जाणून बुजून प्रयत्न करून ते स्ट्रक्चर कसे म्हणजे तोफ लावून उडवले. म्हणजे हे किती भव्य आणि दिव्य असेल, म्हणजे जे बघितल्यानंतर आपल्याला सगळ्यांना तो अभिमान वाटेल आणि त्या अभिमानातून आपण आणखी काहीतरी चांगलं तयार करू. खूप म्हणजे कारण जे आपण म्हणतो ना पूर्वज जे करून ठेवतात त्यापेक्षा आणखी चांगलं त्याच्याकडे प्रेरणा घेऊ, तर ते त्यांना वाटावं हीच खूप मोठी गोष्ट आहे. हे पाडले पाहिजे, तोफ लावून बंदुकीने कशाला नाही पाहिजे. आणि तिथं दिसतं आपल्याला खूप ठिकाणी पाडलेलं वगैरे. तर एवढे हे आपलं सगळं महान होत्या गोष्टी, तर हे पुढं आणखी ते टिकण्यासाठी नक्कीच ह्याचा नक्की फायदा होईल. आपण म्हणताय इंग्रज जेव्हा आले, आणि बाय द वे इंग्रजांनी भारत मुघलांच्या हातून नाही घेतला, इंग्रजांनी भारत मुघलांच्या हातून नाही घेतलेला जिंकून, इंग्रजांनी मराठ्यांकडून भारत घेतला आहे. आणि जेव्हा त्यांना लक्षात माहिती होतं त्यांना की भारतावर त्या काळातलं राज्य होतं मराठ्यांचं, आणि मराठ्यांचे मानबिंदू म्हणजे त्यांचे गड किल्ले, तर हे ठिकाणी हे जे त्यांचे मानबिंदू आहेत त्याचा मानभंग करा, जेणेकरून त्यांचा स्वाभिमान मरेल, जेणेकरून त्यांची ईर्ष्या मरेल. म्हणून ह्या इंग्रजांनी त्या काळी हे सगळं डिस्ट्रॉय केलं. आणि मराठा साम्राज्य आणि त्या काळची जी लढाऊ वृत्ती होती तीच त्यांच्या आडकाठी होती इतर सर्वांच्या, भारतातल्या इतरांच्या तुलनेने. म्हणून ते त्यांनी भग्नावशेष केले. परंतु तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, येणाऱ्या काळामध्ये जर असे चळवळ व्हावी की जसं 1674ला रायगड दिसत असावा, ज्या वास्तूमध्ये, ज्या प्रकारे, ज्या वैभवात ते
रायगड होता, दुर्गराज रायगड, तिथं जसाच्या तसा जर रायगड आम्हाला बघायला मिळाला, जसं 1674ला असेल, किंवा छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या शिवनेरीवर झाला, जन्म होताना जसं शिवनेरी असेल, तर तसे जर आम्हाला हे सगळे गडकिल्ले बघायला मिळाले, म्हणजे ह्या 350-400 वर्षानंतरही, तर याच्यासारखा आनंदाचा भाग्याचा क्षण कुठला नसेल शिवकुमारजी. खरंच खूप अतिशय सोप्या शब्दात, सोप्या भाषेमध्ये आणि अधिकारी आणि डॉक्टर म्हणून वावरत असताना ही जी तळमळ आहे, ही जी संवेदनशीलता आहे, आणि ज्या पद्धतीनं नाही का की महाराजांना आपण वाचलं आणि ते आचरणात आलं, तर हे बोलण्यातून दिसतंय साहेब तुमच्या. कारण ते असं प्रत्येकाच्या बाबतीत व्हावं आणि खरंच तो आनंदाचा क्षण असेल. कारण आपण त्या गोष्टी ज्या वाचतो आणि ज्याबद्दल आपला प्रचंड अभिमान असतो, त्या आपल्या आचरणात आले पाहिजे, तेव्हाच त्या गोष्टीचं खरं तर कामाच्या असतात. एकंदरीतच या जागतिक वारसा स्थळामध्ये आपले किल्ले, महत्त्वाचे किल्ले, 12 किल्ले समावेश झाल्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीनं, खूप सोप्या पद्धतीने, हलक्या फुलक्या पद्धतीने, की सामान्य लोकांना सुद्धा, ज्यांनी आता जो हा पॉडकास्ट बघतील, की त्यांना लक्षात येईल की आपण ते जेव्हा माहिती झाली की जागतिक वारसा स्थळामध्ये या किल्ल्यांची निवड झाली, स्टेटस ठेवून मोकळे झालो, पण त्याच्या मागं जेव्हा तुमचा अभ्यास असतो, एक दृष्टिकोन असतो बघण्याचा, तर त्यानंतर आता तुम्ही हा जेव्हा पॉडकास्ट बघा, तेव्हा तुम्हाला समजेल की ऍक्च्युअली आपण नक्की काय मिस केले. कारण जेव्हा आपण किल्ले फिरतो, किल्ल्यावर जातो वगैरे, त्या ठिकाणी तुम्हाला गाईड लावायची गरज पडते. त्याबद्दल जर तुम्ही अगोदरच वाचलेलं असेल, जसं आता साहेबांनी सांगितलं की कुठले पुस्तकं वाचली पाहिजे, कसं वाचलं पाहिजे, तर त्या गोष्टी जर तुम्ही वाचलेल्या असतील आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही किल्ला फिरता, तेव्हा जो तुम्हाला अभिमान आणि त्या ठिकाणी जे फील करणार आहेत, तर ते नक्कीच वेगळं असणार आहे. त्याच्यामुळं आजच्या ह्याच्यामधून साहेबांनी जो संदेश दिलेला आहे, त्यांचं एकंदरीतच जे किल्ल्याबाबतचा जो अनुभव आहे, की महाराष्ट्राच्या बाहेर पडून किल्ले बघायला जाणं आणि तो अनुभव घेणं, ते किती महत्त्वाचं आहे. तर आणि ते त्यांनी सांगितलेलंच आहे की ठरवा तुम्ही आताच की या वर्षभरामध्ये हे युनेस्कोच्या लिस्टमध्ये समावेश झालेले किल्ले तुम्ही नक्कीच फिरणार, आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच या गोष्टीचा विचार कराल. आणि आपण या नोटवरती थांबूयात. असंच आणखी पुन्हा एका नवीन विषयावरती डॉक्टर साहेबांशी आपण संवाद साधूया. कारण असं व्यक्तिमत्व आज आपल्याला भेटलं, त्याबद्दल खरंच मी स्वतःला नाही का की धन्यवाद मानतो, आणि तुमचे सुद्धा मनापासून आभार मानतो. या पॉडकास्टला तुम्ही वेळ दिलात, आलात आणि मुक्त गप्पा मारलो आपण, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद शिवकुमारजी, आणि आपल्या सर्व टीमचे आभार. धन्यवाद. थँक्यू.